वृद्ध मायने शिकवला स्वार्थी मुलाला धडा. रेखाबाई खूप चिंतित होत्या, कारण त्यांच्या सुनेने सकाळपासून त्यांना काहीच खायला दिलं नव्हतं. त्यांच्या सुनेने सकाळी आलूचे पराठे केले होते आणि ते सगळे संपून गेले होते. त्यांच्यासाठी त्यांनी काही शिल्लक ठेवलं नव्हतं. रेखाबाईला वाटलं, आता नाश्ता तर शिल्लक नाही, तर जेवण लवकर करेल माझी सून. पण तिने आज स्वयंपाकच केला नाही. दुपारी रेखाबाईने विचारलं, मला खूप भूक लागली आहे सूनबाई, काहीतरी खायला द्या. त्यावर ती सून पुटपुटली, म्हणाली, तुम्हाला कामधंदे नाही का खाण्याशिवाय? मी दुपारी मैत्रिणीसोबत शॉपिंगला जात आहे. आता मी संध्याकाळचा स्वयंपाकच करणार आहे. तोवर डायनिंग टेबलवर फुटाणे ठेवले आहे, ते खाऊन घ्या. नंतर थोड्या वेळाने तिने फ्रीज उघडलं व त्यातल्या 3 शिळ्या पोळ्या होत्या. ती म्हणाली, 3 पोळ्या आहेत, रात्रीच्या, त्या खाऊन घ्या सासूबाई. रेखाबाईला शुगर होती, म्हणून त्यांना खूप भूक लागायची. तरी त्यांनी त्या शिळ्या पोळ्या काही खाल्ल्या नाही आणि डस्टबिनमध्ये टाकल्या. सासू म्हणाली, मी आपल्या हाताने काहीतरी करून घेईल, तू माझी काळजी करू नको. मग सून गेल्यावर त्यांनी खिचडी केली व चटणी सोबत खाल्ली. तिची सून संध्याकाळी 6 वाजता फिरून आली. येताच नवऱ्याला म्हणाली, घरात खूप खर्च होत आहे, इतका घर खर्च आपल्याला परवडत नाही. रेखाबाईने पती रेखाबाईचे पती म्हणजेच तिचे सासरे सगळं घर चालवायचे. मुलगा परागला घर चालवायची काहीच गरज पडत नव्हती. तो आपले पैसे जमा ठेवत होता. पण सासरे गेल्यावर त्याला सगळा खर्च करावा लागत होता. ते आता त्याला जड वाटत होते. एकदा रेखाबाईच्या पतीची खूप जास्त तब्येत खराब झाली, तेव्हा औषध व दवाखान्याचा खर्च खूप झाला. म्हणून परागने अर्धीच औषध विकत घेतली होती. पण त्यांची तब्येत बरी झाली आणि त्यांनी औषध सुद्धा बंद करून दिली. पण दुसऱ्या दिवशी रात्री त्यांची तब्येत अचानक पुन्हा खराब झाली. मुलगा वर रूममध्ये राहत होता. परागची आई धावत त्याला उठवायला गेली. म्हणाली, बाबाची तब्येत खूपच खराब झाली, तू लवकर चल खाली. तो म्हणाला, मी खूप थकलो आहे, मला झोपू दे. बिचारी आई रडत रडत खाली जाते. अहो आई बोला, पण ते काही बोलत नाही. त्यांना वेळेवर उपचार मिळाला नाही व त्यातच त्यांचा मृत्यू होऊन जातो. सकाळी सून आणि पोरगा खूप रडू लागले. जणू काही त्यांना खूपच काळजी होती बाबाची, असे ते सर्वांना दाखवू लागत. त्यांनी सर्व कार्यक्रम केले, जेवण केले, संस्कार केले, सगळं लोकांना दाखवलं की आम्ही खूप आई वडिलांची सेवा करतो म्हणून. पण आतमधून रेखाबाईला सर्व माहिती होतं. त्या मनातल्या मनातच ठेवून होत्या आणि कुणाला सांगू सुद्धा शकत नव्हत्या. काही दिवसांनी ज्या रूममध्ये रेखाबाई राहत होत्या ती खोली त्यांच्या मुलगा म्हणे, मी भाड्याने देतो, म्हणजे घर खर्चाला मदत होईल. त्या म्हणाल्या, मग मी कुठे राहू? तू या छोट्या रूम मध्ये राहा. ती म्हणाली, छोटी रूम नाही, इथं स्टोअर रूम आहे. मी स्टोअर रूम मध्ये कशी काय राहू? तिथे संडास बाथरूम पण नाही. त्यावर मुलगा म्हणाला, बाहेर अंगणामध्ये आहे, तो तू वापर, तू तर आपल्या घरचीच आहे. आई म्हणाली, मला इतके दूर येणे आता शक्य नाही. त्यावर मुलगा काही बोलला नाही. अजून हे घर आपल्या आईच्या नावे होते. रेखाबाईची एक मैत्रीण होती, तिच्याजवळ ती आपले सुख दुःख शेअर करत असे. आता गोष्टी करता करता आजीच्या मनात आले, का नाही यांना धडा शिकवावा. ती आपल्या मुलाला म्हणजेच व सुनेला म्हणाली, मी तुम्हाला खूप जड होत आहे, आता मी वृद्धाश्रमात राहायला चालली आहे. त्यावर सून आणि पोरगा मनात खूप खुश झाले. मुलाने थोडं नाराज व्हायचं नाटक केलं, पण नंतर तोही मनातल्या मनात खुश झाला. सुनेला वाटले, आता आपल्याला सासूचं काहीच करावं लागणार नाही, औषध पण आणावे लागणार नाही, आपल्याला घरचे ओझं कमी होईल. त्यावर रेखाबाई म्हणाल्या, थांबा थांबा, माझी पूर्ण गोष्ट तर ऐकून घ्या. हे घर माझ्या नावे आहे, म्हणून मी या घरालाच वृद्धाश्रम बनवणार आहे. काही वृद्ध लोक मी ते ठेवणार आहे, वरची रूम किरायाने देणार आहे, म्हणून तुम्ही तुमची तयारी ठेवा. मुलगा असे एकटाच चक्रावून जातो, म्हणतो, तू असे कसे वागू शकते आमच्याशी? आमचे काही चुकले असेल तर माफ कर. आम्ही कुठे राहू? आई काहीच बोलत नाही. आई मला माफ कर, मी तुझ्याशी वाईट वागलो. पण आता आई त्यास माफ करत नाही. ती म्हणते, तुम्ही माझा खूप छळ केला, मला त्रास दिला. तुझ्या निष्काळजीपणामुळे तुझे वडील गेले. आम्ही तुला एक एक पैसा जोडून पायावर उभं केलं. आता तू तुझं बघ. नंतर 1 महिन्याने त्याच्या मुलाने व सुनेने घर सोडले आणि रेखाबाईने तिथे एक छोटासा आश्रम सुरू केला आणि गरजू लोकांना मदत केली. यावरून असं कळते की वेळेनुसार कधी कधी कठोर बनावं लागतं, त्याशिवाय समोरच्याला आपली किंमतच कळत नाही. तात्पर्य, आई वडील मुलांच्या सगळ्या चुका माफ करतात, पण शिक्षा देणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.